मानधन नको, वेतन द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील संगणक परिचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 18व्या दिवशी साताऱ्यातील आंदोलन मागे घेतलं। तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनीही आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलंय। आता मागण्या मान्य झाल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सोमवारपासून सर्वजण कामावर हजर होणार आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आणि राज्याध्यक्ष सुनीता आमटे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेसमोर 16 जानेवारीपासून आंदोलन सुरू झाले होते। यामध्ये राज्यातील शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते। यावल कर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावं, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन 22,600 इतकं मानधन देण्यात यावं, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इनव्हॉइस तात्काळ बंद करावा, कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत। 2011ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत, हे सर्व नवीन देण्यात यावे आणि मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते। तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनी उपोषण सुरू केलेले। दरम्यान गुरुवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, मागण्यांबाबत चर्चा केली। त्यावेळी मानधन वाढ आणि संबंधित कंपनी बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले। त्यामुळे साताऱ्यातील राज्यव्यापी आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आलं। तसेच अध्यक्ष सुनीता आमटे यांनी सरबत घेऊन उपोषण सोडलं। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते।